आपलं खूप खूप स्वागत करते। आणि आज आपण बनवणार आहोत झटपट असे रव्याचे आप्पे। हे आप्पे बनवण्यासाठी कुठलीही पूर्वतयारी करण्याची गरज नाही। बनवायलाही खूपच सोपे आणि खायलाही खूपच मस्त लागतात। हे आप्पे तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देऊ शकतात किंवा घरी सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकतात। तर इथे आप्पे बनवण्यासाठी मी इथे बाउलमध्ये 2 वाट्या बारीक रवा घेतलेला आहे आणि 1 वाटी दही घेतलेला आहे। तुम्ही दह्याऐवजी इथे ताकही वापरू शकतात, फक्त यामध्ये पाण्याचं प्रमाण थोडंसं मग कमी करायचं आहे। तर आता इथे मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। पाणी आता थोडं करून आपल्याला रव्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि एक घट्टसर बॅटर तयार करून घ्यायचं आहे। रवा आपला फुलून येण्यासाठी आपल्याला हे बॅटर साधारण 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। रवा आता बाजूला ठेवलाय तोपर्यंत आपण आप्प्यांसोबत खाण्यासाठी एक चटणी बनवून घेऊया। आणि चटणी बनवण्यासाठी एका छोट्या मिक्सर जारमध्ये भाजलेले शेंगदाणे, फुटाण्याची डाळ आणि सुकं खोबरं, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 10-12 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं आणि कोथिंबीर मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून आपण याचं एक वाटण तयार करून घेऊया। चला तर मग आपण या चटणीला फोडणी देऊन घेऊया। आणि ही चटणी थोडीशी मी माझ्या पद्धतीने बनवत आहे। इथे गॅसवरती मी कढईमध्ये साधारण 2-3 पळ्या तेल गरम करायला ठेवलेले आहे आणि त्यामध्ये तेल तापल्यानंतर आपल्याला 1 चमचा मोहरी घालायची। मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये थोडंसं हिंग घालायचं आहे, थोडासा कढीपत्ता घालायचा आहे। कढीपत्ता पण चांगला तेलात फ्राय झाला की 2 लाल मिरच्या घालायच्या आहेत, थोडीशी चिमूटभर हळद घालायची आहे। आता यामध्ये आपण तयार केलेलं वाटण घालूया आणि थोडंसं पाणी घालूया। आणि पाणी तुम्हाला कितपत चटणी घट्ट पातळ हवी त्याप्रमाणे तुम्ही घालू शकतात। चवीनुसार यामध्ये मीठ घालूया। चटणी थोडीशी ही पातळच खायला चांगली वाटते, जास्त घट्ट ही खाल्ली जात नाही। तर अशा पद्धतीने आपण ही चटणी आता एक उकळी काढून घेऊया। ऑलमोस्ट आपली चटणी तयार झालेलीच आहे। आता आपण गॅस बंद करूया। रव्याचं जे बॅटर आपण बाजूला ठेवलेलं होतं ते बघूया। बॅटर आपलं थोडंसं घट्टसर झालेलं आहे, तर यामध्ये थोडंसं पाणी घालूया आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। आता यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, चवीनुसार मीठ हे सर्व घालून मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार काही भाज्या ॲड करू शकतात, हवं तर बारीक चिरलेली मिरची घालू शकतात, पण मी इथे लहान मुलं खाणार आहेत त्यामुळे घालत नाहीये। आता आपण यामध्ये थोडासा खाण्याचा सोडा घालूया। सोडा घातल्यानंतर व्यवस्थितपणे आपल्याला सर्व एकजीव करून घ्यायचं आहे। सोडा व्यवस्थित यामध्ये मिक्स झाला पाहिजे। बघू शकता सोडा घातल्यानंतर आपलं बॅटर हे थोडंसं फुलून आलेलं आहे। इथे मी आप्पे पात्र गॅसवरती गरम करायला ठेवलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला थोडं तेल घालून घ्यायचं आहे। तुम्ही हवं तर ब्रशनेही तेल लावू शकतात। आता आपल्याला आप्पे पात्रामध्ये जे बॅटर तयार करून घेतलं आहे ते थोडं करून आपल्याला असं चमच्याच्या सहाय्याने टाकून घ्यायचं आहे। सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे। गॅसची फ्लेम जर मोठी ठेवली तर आप्पे करपू शकतात, त्यामुळे आपल्याला कमी गॅसवरतीच आपल्याला हे आप्पे वाफवून घ्यायचे आहेत। आता आपण हे आप्पे झाकण ठेवून वाफवून घेऊया। त्यानंतर आता बघू शकता तर वरची बाजू जी आहे ती पूर्ण कोरडी झालेली आहे। आता हे आप्पे आपल्याला पलटून घ्यायचे आहेत। एखाद्या चमच्याच्या सहाय्याने आपल्याला हळूहळू एक आप्पे असे पलटून घ्यायचे आहेत। आपले सर्व आप्पे पलटून झालेले आहेत। आता आपल्याला दुसरी बाजू ही छानपैकी शेकून घ्यायची आहे। पुन्हा थोडंसं झाकण ठेवून आपण हे आप्पे शेकून घेणार आहोत। आपले आप्पे तयार झालेले आहेत, बघू शकता छान दोन्ही साईडने आपले आप्पे खरपूस असे शेकून झालेले आहेत। खाण्यासाठी आपले हे आप्पे तयार आहेत। तुम्ही अशा पद्धतीने हे आप्पे घरी तयार करून बघा, सगळ्यांनाच आवडतील। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अजून अशाच नवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।